हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर बघा, आपण शिकत आहोत चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी. आणि ह्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं कंडक्टर आणि इन्सुलेटर. कंडक्टर मीन्स व्हॉट? अ सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेझिस्टिव्हिटी इज कॉल्ड कंडक्टर. व्हॉट इज इन्सुलेटर? A substance who have very high resistivity or high resistance is called insulator. कंडक्टरचे एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. कोणतंही मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटरचं उदाहरण वुड, रबर, प्लास्टिक अँड इटिक्सी एक्सेट्रा. देन we see resistors. Resistor are of two types, means how they are arranged in the circuit. They are of two types: resistors in series and resistance in parallel. In last lecture we see how the resistors are arranged in a series and what is their purpose. What is the formula to calculate total effective resistance in a series? Resistance in series we describe by letter RS. S is a subscript for series, RS, and we got the formula RS is equal to, are you remember, R1 plus R2 plus R3 up to Rn. What was that formula? RS is equal to R1 plus R2 plus R3 up to Rn. Right? That was the formula of रेजिस्टर्स इन सिरीज. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला होता. आता आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत दुसरी अरेंजमेंट. ठीक आहे, दुसरी अरेंजमेंट काय? रेजिस्टर इन पॅरलल. पॅरलल म्हणजे समांतर. ठीक आहे. आता जसं रेजिस्टर्स इन सिरीज याची मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की मी त्याला सांगितलं होतं रेल्वेच्या डब्यांची तुलना, म्हणजे रेल्वेची इंजिन, त्याच्या पाठीमागे डबा, त्याच्या पाठीमागे डबा, त्याच्या पाठीमागे डबा. सिरीज मध्ये सुद्धा रेजिस्टरची अरेंजमेंट कशी असते? एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक, सरळ ओळींमध्ये काय असतात? तर रेजिस्टर्स लावलेले असतात. इन पॅरलल, लुक ॲट द डायग्राम इज गिवन हिअर. Here the three resistors, namely R1, R2 and R3 are parallel to each other. तीन रेजिस्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत. बरोबर आहे का? मग पॅरलल म्हणजे काय? तर मी याला उपमा देतो जसं रेल्वेच्या पटऱ्या, रेल्वेचे रूळ. रेल्वेचे रूळ कसे असतात? दोन रूळ, आणि ते एकमेकांना कसं असतं? पॅरलल. रेल्वेचे रूळ कधीच एकमेकांना छेदत नाही, ते पॅरलल असतात. बरोबर आहे? लाईक दिस. तर ही अरेंजमेंट म्हणजे इथे बघा, रेजिस्टर 1 हा पॅरलल आहे रेजिस्टर 2 ला, आणि रेजिस्टर 2 हा पॅरलल आहे रेजिस्टर 3 ला. सो ऑल थ्री रेजिस्टर्स आर पॅरलल टू ईच अदर. पॅरलल म्हणजे समांतर. समांतर याचा अर्थ दोन ओळी ज्या कधीच एकमेकांना छेदणार नाही, त्या नेहमी समांतर असतील, सरळच असतील. ठीक आहे. आता ह्या पॅरलल मध्ये जेव्हा तुम्ही रेजिस्टर जोडणार आहात तेव्हा तुमच्या सर्किट मध्ये काय इफेक्ट निर्माण होईल हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. सपोज R1, R2 and R3 are the three resistors connecting in parallel between the points C and D. C आणि D या पॉइंट मध्ये R1, R2 आणि R3 हे तीन रेजिस्टर्स पॅरलली जोडलेले आहेत. V be the potential difference. या तिन्ही रेजिस्टरचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे V हा आहे कसा? स्टेडी. हा आहे कॉमन. हा आहे कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बघा, सी आणि डी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे. I1, I2 आणि I3 आर द करंट्स पासिंग थ्रू द रेजिस्टर्स R1, R2 and R3. मग ह्यामध्ये रेजिस्टर्स R1 याच्यामधून पास होणारा करंट आहे I1, रेजिस्टर I2 याच्यामधून पास होणारा करंट आहे I2, आणि रेजिस्टर R3 याच्यामधून पास होणारा करंट आहे I3. हे रिस्पेक्टिव्हली आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट बघा, जसं रेजिस्टर इन सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की करंट कॉन्स्टंट होता, इथं पोटेन्शियल डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो.
In this arrangement, potential difference is constant. Potential difference हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग सर्किट कंप्लीट करण्यासाठी आपल्याला पाहिजे इथं बॅटरी आणि की ऑपरेशन साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर एमीटर विच इज यूज टू मेजर द करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. These three emitters giving the current flowing through R1, R2 and R3 respectively. हे झाली आपली अरेंजमेंट. Now total current flowing through the circuit is, how will you calculate how much amount of current passing through the circuit? See, I means total current is equal to तीन रेजिस्टर मधून पास होतोय म्हणून आपल्याला तिन्ही करंटची काय करावं लागेल? बेरीज. R1, R2 आणि R3 यांच्यामधून जेवढा करंट पास होतोय त्या तिघांची बेरीज. means I is equal to I1 plus I2 plus I3. RP is the effective parallel resistance. Total effective resistor in parallel. कसा काढायचा टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स पॅरलल मध्ये? तर तो काढायचा, त्याच्यासाठी आपण लेटर घेतलंय RP. RP is the total parallel resistance, effective parallel resistance. Hence, by Ohm's law, what is Ohm's law? V is equal to IR or I is equal to V upon R. मग टोटल करंट कसा काढता येईल? I is equal to V upon RP by Ohm's law. ठीक आहे. But I is equal to what? I1 plus I2 plus I3. Hence, I1 ची व्हॅल्यू काय येईल? V upon R1. I2 ची व्हॅल्यू काय येईल? V upon R2. And I3 ची व्हॅल्यू काय येईल? V upon R3. Because R1, R2 and R3 are the three resistors and I1, I2, I3 are the three respective current passing through that resistors, right? Substituting these values in equation 1. What is I1, I2, I1 plus I2 plus I3? These are the we giving the equation number 1, and all this value of I we are putting in the equation 1. So we got, what is I? I is equal to V upon RP. See here, V upon RP is equal to I1. I1 is equal to V upon R1 plus I2 is equal to V upon R2, V upon R2, and I3 is equal to V upon R3, V upon R3. Therefore, if our potential difference means V is constant, its value does not impact on the total value. Therefore, instead of V, we get 1 upon Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. If instead of 3 resistors, there are more, that is n number of resistors are there, then your formula becomes 1 upon Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 up to 1 upon Rn. Up to 1 upon Rn. See here, please. मग आपण काय बघितलं? आपण बघत आहोत रेजिस्टर्स इन पॅरलल. रेजिस्टर्स इन पॅरलल मध्ये आकृती दिलेली आहे तुम्हाला. R1, R2 आणि R3 हे तीन रेजिस्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत. तसंच त्यांच्यामधून वाहणारा करंट आहे I1, I2 आणि I3. ते मोजण्यासाठी आपण इथं तीन बसवलेले आहेत एमीटर्स. त्याच्यानंतर ह्या तिन्ही रेजिस्टरचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा आहे V. हा कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. सर्किट कंप्लीट होतं आपलं बॅटरी आणि की जोडून. त्याच्यानंतर आपण बघितलं की ह्या अरेंजमेंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स V कॉन्स्टंट आहे, म्हणून टोटल करंट कसा कॅल्क्युलेट केला जाईल? तर करंट पास होतो जो R1, R2 आणि R3 या रेजिस्टर्स मधून, म्हणजे रिस्पेक्टिव्हली करंट I1, I2 आणि I3. Therefore, we got the equation number first, that is I is equal to I1 plus I2 plus I3. This is equation 1. If Rp is the total effective resistance in parallel, therefore by Ohm's law, what is Ohm's law? V is equal to IR, and from that we can calculate the value of I. So what is our formula? I is equal to V upon R. But here we want to calculate total effective resistance in parallel. That's why we subscript added as P, and formula becomes V is equal to, I is equal to V upon Rp. Right?
But what is I? I is equal to combination, means sum of I1 plus I2 plus I3. Therefore, I1 is equal to V upon R1. I2 is equal to V upon R2. And I3 is equal to V upon R3. Put all this value of I1, I2 and I3 in equation 1. We get V upon Rp is equal to V upon R1 plus V upon R2 plus V upon R3. Hence, we got equation 1 upon Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. If instead of 3 resistors, there are n number of resistors. So, if n number of resistors are connected in parallel, we get an equation Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 is up to 1 upon Rn. 1 upon Rn. This is the formula to calculate total effective resistance in parallel. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि हे सगळं तुमच्या नोट्स मध्ये कॉपी करा. आलं लक्षामध्ये? जसं तुम्ही रेजिस्टन्स इन सिरीज चा सगळ्याचा सगळा भाग नोट्स मध्ये केला होता, तसंच हे इक्वेशन सुद्धा 3 मार्काला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षामध्ये? तर प्लीज याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि याला नोट्स मध्ये अत्यंत सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून काढा. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत, जेव्हा तुम्ही रेजिस्टर्स पॅरलल मध्ये जोडता तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या पॉइंट्स याचे फायदे मिळतात. ठीक आहे, हे आपण बघूया लगेचच. तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. आणि नाउ इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, देन the inverse of effective resistance is equal to the sum of the inverse of individual resistance. म्हणजे जेव्हा तुम्हाला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर घ्यावी लागेल इनव्हर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. आणि प्रत्येक इनव्हर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स ची बेरीज. आपलं सूत्र काय होतं बघा, आता याच्या खालीच लिहितो मी. आर पी म्हणजे आपलं सूत्र आहे, सॉरी, आर एस रेजिस्टन्स इन सिरीजचं होतं. आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू Rn. तर रेजिस्टन्स इन पॅरललचं होतं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन पॅरलल 1 अपॉन Rp इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 अप टू 1 अपॉन Rn. This is our formula for total effective resistance in parallel. मग आता इथं 1 अपॉन म्हटलं, अपॉनला इनव्हर्स हा सुद्धा शब्द वापरला जातो. म्हणजे आपण याला म्हणतो इनव्हर्स ऑफ रेजिस्टन्स. ते इथं बघा 1 अपॉन R1 म्हणजे इनव्हर्स ऑफ फर्स्ट रेजिस्टन्स, R2 म्हणजे 1 अपॉन R2 म्हणजे इनव्हर्स ऑफ सेकंड रेजिस्टन्स, आणि 1 अपॉन R3 म्हणजे इनव्हर्स ऑफ थर्ड रेजिस्टन्स. ठीक आहे. मग तुम्हाला जर टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इनव्हर्स काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला घ्यावं लागतं काय 1 अपॉन R1 म्हणजे इनव्हर्स ऑफ फर्स्ट रेजिस्टन्स प्लस 1 अपॉन R2 या सगळ्यांची ऍडिशन करायची, सम करायची. सेकंड पॉइंट, द करंट ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स इन इज डायरेक्टली proportional टू द इनव्हर्स ऑफ रेजिस्टन्स. हा जो करंट पास होतो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स मधून, R1 मधून पास होणारा, R2 मधून पास होणारा आणि R3 मधून पास होणारा, इंडिव्हिज्युअल प्रत्येकी करंट पास होणारा हा इनव्हर्स असतो त्या रेजिस्टन्सचा. टोटल करंट इन द सर्किट इज द सम ऑफ ऑल करंट्स फ्लोइंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. मग टोटल करंट कसा काढायचा, तर R1 मधला करंट प्लस R2 मधला करंट प्लस R3 मधला करंट म्हणजे सम ऑफ ऑल द करंट्स पासिंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. नेक्स्ट पॉइंट आहे, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल द रेजिस्टर्स आर सेम. पोटेन्शियल डिफरन्स बदलत नाही. जर तुम्हाला कंपॅरिझन करायला लावलं रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल, तर रेजिस्टर्स इन सिरीज मध्ये करंट कॉन्स्टंट होता आणि रेजिस्टन्स इन पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. फिफ्थ पॉइंट,
total effective resistance in parallel is less than the resistance of individual resistance. महत्वाचा मुद्दा, total effective resistance in series is always greater than individual resistance. कारण तिथं सम होत होती नंबर्सची रेजिस्टन्सची. इथं पण सम होतीये, पण ही सम रेजिस्टन्सची नसून इनव्हर्स ऑफ रेजिस्टन्सची आहे. म्हणजे 1/1/1/1, मग ते 1/R1 असो, 1/R2 असो किंवा 1/R3 असो. 1 म्हटलं की ती व्हॅल्यू नेहमी कमी असते. कशी असते? कमी असते. आणि म्हणून जेव्हा तुम्ही या तिघांची बेरीज करतात, आता हे ऍक्च्युली 1 आहे. 1/R1 म्हणजे इनव्हर्स ऑफ रेजिस्टन्स R1, इनव्हर्स ऑफ रेजिस्टन्स R2 आणि इनव्हर्स ऑफ रेजिस्टन्स R3. तर यांची जी टोटल होईल ना ती खूप कमी होईल, कारण ती टोटल बनेल 1/RP. म्हणजे छेदस्थानी जितकी मोठी संख्या तितकी ती कमी. म्हणून इथं म्हटलेलं आहे की इथं जो टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा खूप कमी असतो कोणापेक्षा? इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स पेक्षा. आणि रेजिस्टन्स इन सिरीज मध्ये तिथं टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा जास्त असतो, मोठा असतो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स पेक्षा. हा दुसरा फरक. त्याच्यानंतर this arrangement is used to reduce the resistance in a circuit. ह्या अरेंजमेंटचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा तुम्हाला कमी रेजिस्टन्स अप्लाय करायचा असतो. म्हणजे बघा इथं तिन्ही रेजिस्टन्स मिळून पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. मग तिन्हींचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू इनव्हर्सची आहे आणि म्हणून तिची टोटल क्वांटिटी कमी होत चालते. म्हणजे रेजिस्टर 3 दिसत आहेत, पण त्याची टोटल क्वांटिटी जर काढली, टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, तर तो कमी भरतो म्हणजे इंडिव्हिज्युअल पेक्षा. आणि म्हणून जिथं जिथं तुम्हाला जास्त करंट फ्लो होऊ द्यायचा आहे सर्किटमध्ये, थोडक्यात रेजिस्टन्स कमी करायचा आहे, तिथं तुम्हाला रेजिस्टर इन पॅरलल ही अरेंजमेंट वापरली जाते. येते लक्षामध्ये. आणि जिथं तुम्हाला रेजिस्टन्स वाढवायचा आहे तिथं तुम्हाला कोणती अरेंजमेंट वापरायची? येस, रेजिस्टर्स इन सिरीज. जिथं तुम्हाला रेजिस्टन्स कमी करायचा तिथं कोणती अरेंजमेंट वापरली जाते? रेजिस्टर्स इन पॅरलल. सो दॅट इज द बेसिक डिफरन्स. आलं लक्षामध्ये? रेजिस्टर्स इन सिरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल. राईट. तर हे आहे मित्रांनो काही पॉइंट्स. तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सुद्धा मुद्दे 6 मुद्दे तुम्ही नोट्स मध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. तर हे शिकलो आपण आजच्या लेक्चरला. ते रेजिस्टर्स इन पॅरलल आपण बघितलं, त्याची डायग्राम, त्याचा फॉर्म्युला, हाऊ वी कॅल्क्युलेट द टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन पॅरलल. त्याचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 अप टू 1/RN. And then we see the resistors connected in parallel. We got such 6 points. Right? हे आहेत ते पॉइंट. तर ह्या लेक्चरला आपण इथंच थांबणार आहोत. ह्या रेजिस्टर इन पॅरलल वरचे काही प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. तोपर्यंत हे लिहून घ्या, नोट्स काढा. काही जर समजलं नसेल तर मला कमेंट्स करा, आपण तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवू. आलं लक्षामध्ये? तोपर्यंत घरीच राहा, स्वस्त राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.